नमस्कार. हॅलो 24 तास मध्ये मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमात आपण विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि आज आपण शैक्षणिक विषयावर चर्चा करणार आहोत. आणि आजचा आपला विषय आहे 12वी नंतर एका वर्षात जॉब मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत या विषयातील तज्ञ निलय मेहता. सध्या कोरोनामुळे सर्वात जास्त नुकसान झाले ते विद्यार्थ्यांचं. जॉब ऑपॉर्च्युनिटीज कमी झालेल्या आहेत आणि एका वर्षात कोणतेही नवं शिक्षण मिळालेलं नाहीये आणि करिअरचं एक वर्ष जणू वायाच गेलेलं आहे. सर्वात वाईट म्हणजे बऱ्याच फॅमिलीचं उत्पन्न देखील आता खूप कमी झालंय. आता या विद्यार्थ्यांना गरज आहे ती म्हणजे झटपट जॉब लागण्याची आणि लवकरात लवकर ते स्वतःच्या पायावर उभे राहिले पाहिजेत. अगदी हीच गरज पूर्ण करण्यासाठी निलया आयकॅट्स इन्स्टिट्यूट ऑफ कॉमर्स पुणे ग्रॅज्युएशनचा नवा पर्याय तुम्हाला उपलब्ध करून देत आहे. ग्रॅज्युएशन करत करत 12वी नंतर एका वर्षात जॉब म्हणजेच अवघ्या 18व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभं राहण्याची संधी स्मार्ट बीकॉम आपल्यासाठी जॉबची 100% खात्री घेऊन आलेला आहे. चला तर आज आपण स्मार्ट बीकॉम हे नक्की काय आहे, जॉब कसा आणि कुठे आणि किती पगारावर मिळेल, स्मार्ट बीकॉमचे फायदे नेमके काय आहेत, ॲडमिशन कशी मिळणार आहे, ह्या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. या संदर्भातले तज्ञ आपल्यासोबत आहेत निलय मेहता. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात. मात्र हा कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी, ह्या चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी निलय सरांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार सर. नमस्कार. अशा झटपट जॉब देणाऱ्या स्मार्ट बीकॉम बाबत आपल्याशी आता निलय सर तर चर्चा करणार आहेत. निलय सर हे एज्युकेशनिस्ट आणि चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि स्मार्ट बीकॉमची आणि निलय एज्युकेशन ग्रुप पुणेची त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. तेव्हा स्मार्ट बीकॉम म्हणजेच 12वी नंतर एका वर्षात जॉब मिळण्याचा खात्रीशीर मार्ग याविषयी आपण लगेचच चर्चेला सुरुवात करूया. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यात पहिला प्रश्न, खरं तर अर्थात आपण बघतोय की सध्या कोरोनाच्या काळामुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होतच आहे. मात्र आता पुढील येणाऱ्या काळामध्ये विद्यार्थ्यांना जॉब लागणं, त्यांचं जे पुढचं शिक्षण आहे ते पूर्ण होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आज आपण स्मार्ट बीकॉम बद्दल चर्चा करणार आहोत. स्मार्ट बीकॉम म्हणजे नेमकं काय? मगाशी तुम्ही छोट्या वाक्यात बोललात ना, परफेक्ट. 12वी नंतर झटपट जॉब मिळवण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अगदी 18व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभारण्याचा एक खात्रीशीर मार्ग म्हणजे स्मार्ट बीकॉम. काय करतोय आम्ही थोडक्यात स्मार्ट बीकॉम मध्ये? फर्स्ट इयरमध्ये युनिव्हर्सिटीच्या डिग्रीसोबत आम्ही मुलांना इंडस्ट्रीला जॉबमध्ये रिक्वायर्ड असं सगळं प्रॅक्टिकल स्किल्स, त्याचा सगळा सिलेबस, त्याचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स, मुलांचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं, त्यांना कॉन्फिडंट बनवणं, इंटरव्ह्यूची भरपूर प्रिपरेशन करून घेणं, ही काबिलियत त्यांच्यामध्ये आम्ही पहिल्या वर्षात क्रिएट करतोय. ज्याच्यामुळे सेकंड इयरमध्येच ह्या मुलांना आम्ही 100% खात्रीशीर 8,000 ते 18,000 पर मंथचा जॉब मिळवून देतो आहोत. हाच आहे स्मार्ट बीकॉम. क्या बात आहे. अर्थातच आत्ता आपण पाहिलं तर खरं तर एकीकडे कोरोनामुळे अनेकांच्या नोकऱ्या जात आहेत, अनेकांचे बिझनेस डबघाईला आलेले आहेत. मात्र आज स्मार्ट बीकॉम सारख्या कोर्समुळे नक्कीच विद्यार्थ्यांना नोकरी मिळणार आहे आणि अगदी एका वर्षात ही नोकरी मिळणार आहे वयाच्या 18व्या वर्षापासून. हे फार महत्त्वाचं आहे. ही गॅरंटी तुम्ही 100% कशी देता? म्हणतात ना, ॲक्च्युअली जॉब देणं म्हणजे काही फेवर किंवा काही जादू नाही आहे. मुलांमध्ये जोपर्यंत काबिलियत नाही तोपर्यंत जॉब नसतो. एक म्हटलं जातं, सक्सेस के पीछे मत भागो, काबिल बनो. आम्ही एक्झॅक्टली ते करतोय. स्मार्ट बीकॉम मध्ये मुलांना काबिल केलं जातं आणि ही काबिलियत निर्माण करायला 6 पद्धतीचे वेगवेगळे टेक्निक आम्ही वापरतो. त्यातलं पहिलं टेक्निक आहे म्हणजे सिलेबस. सिलेबस असा हवा जो इंडस्ट्रीला पाहिजे. म्हणजे दर महिन्याला जीएसटी बदलतोय, इन्कम टॅक्स बदलतोय, मोस्ट लेटेस्ट सिलेबस ह्या मुलांपर्यंत पोहोचवला जातो. म्हणजे पहिली गोष्ट आली सिलेबस. दुसरी गोष्ट गरजेची आहे ती म्हणजे टेक्नॉलॉजी. अकाउंट्समध्ये, फायनान्समध्ये, ह्या सेक्टरमध्ये जे लेटेस्ट सॉफ्टवेअर आहेत, जीएसटीचे पोर्टल आहेत, इन्कम टॅक्सचे पोर्टल आहेत, ह्या सगळ्या बाबतीत मुलं हुशार पाहिजेत. त्यांना टेक्नॉलॉजीवरती मास्टरी पाहिजे. आम्ही त्यांना टेक्नॉलॉजीवरती मास्टरी क्रिएट करून देतोय. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आली ती म्हणजे ह्यांना प्रॅक्टिकल एक्सपोजर, भरपूर प्रोजेक्ट घेणं, वेगवेगळ्या कंपन्यांचा रिअल लाईफ डेटा. आणि जेव्हा ही मुलं हे प्रोजेक्ट कंप्लीट करतात, वेगवेगळ्या कंपन्यांचा ॲक्च्युअल डेटावरनं फायनलायझेशन करतात, तेव्हा त्यांना कॉन्फिडन्स येतो की येस आय कॅन डू इट. आणि मग चौथी गोष्ट आली कम्युनिकेशन. आणि त्या कम्युनिकेशन बरोबर त्यांची इंटरव्ह्यू मध्ये भरपूर तयारी करून घेणं, त्यांचा कॉन्फिडन्स निर्माण करणं. आणि मुलं कॉन्फिडंट झाली की मग तो कॉन्फिडंट इंटरव्ह्यू मध्ये झळकतो. तर ह्या 4 गोष्टी. आणि 5वी गोष्ट अतिशय सुंदर म्हणजे एन्व्हायरमेंट. आम्ही घेतानाच मुलं चांगल्या कल्चरची घेतोय.
ही अशीच मुलं येतात की ज्यांना खरंच अभ्यास करायचा आहे आणि बरोबर. आयुष्यात काहीतरी बनायचं खरंय, आहे. त्याच्यामुळे मुलं अभ्यासासाठी डिवोटेड आहेत. टाइमपासचं वातावरण किंवा मस्तीचं टपोरीगिरीचं वातावरण इथं अजिबात नसतं. क्या बात आहे. आणि मग अशा वातावरणातून आणि सुंदर टीचिंग पद्धतीला असतं. कारण आजकाल ह्या मुलांना कानाला पकडून प्रेमाने इन्स्पायर करून अशा वेगवेगळ्या मार्गांनी अभ्यासासाठी प्रवृत्त करावं लागतं. खरंय. आम्ही ती सिस्टम करतो. प्रत्येकाचा डेटा रेकॉर्ड केला जातो. होमवर्क करतायत का, प्रोजेक्ट करतायत का, त्यांना इन्स्पायर केलं जातं. पुढं या बोला ह्याच्यासाठी त्यांचं हँड होल्डिंग केलं जातं. आणि इतक्या सगळ्या पद्धतीनं ज्यावेळी मुलांना शिकवतोय तेव्हा तो मुलगा का नाही तयार होणार. आणि एकदा तो काबिल झाला की त्याला 100% जॉब हा मिळतोच मिळतो. अगदी. आणि आमचं सिक्रेट आहे ती काबिलियत. अगदी. आता तुम्ही म्हणालात तसं की एक तर वेगवेगळ्या गोष्टींवरती तुम्ही भर देतात, मुलांना स्मार्ट बनवण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे ज्या कोर्सचं नाव आहे स्मार्ट बीकॉम, तसंच त्या पद्धतीने मुलं स्मार्ट होणार आहेत. आणि मुख्य म्हणजे 100% जॉबची गॅरंटी देतात. हे फार महत्वाचं आहे. मात्र आता या कोरोनाच्या पॅन्डेमिक मध्ये देखील आपल्या ह्या विद्यार्थ्यांना 100% जॉबची गॅरंटी तुम्ही कशी देऊ शकता? स्मार्ट बीकॉम म्हणजे कॉमर्सचं क्षेत्र. म्हणजे बरोबर. प्रामुख्यानं आलं अकाउंट आणि टॅक्सेशन मधले जॉब. एकतर गोष्ट कशी आहे, कितीही बिझनेस बंद व्हायला जरी आले तरी प्रत्येक बिझनेसला अकाउंट्स आणि टॅक्सेशनचा माणूस हा लागतोच लागतो. अगदी खरंय. आणि आता तर बिझनेस चालू व्हायला येणार आहेत पुढच्या 2 महिन्यात. नवीन नवीन बिझनेसमध्ये इंडिया बराच लिडिंगला असेल. एंटरप्रिन्योरशिप खूप वाढतीये. म्हणजे जॉब वाढतायत. दुसरी गोष्ट, ह्या कोरोनाच्या मागच्या 8-9 महिन्याच्या कालावधीत पण आम्ही जवळजवळ 100 मुलांना जॉब देऊ शकलोय. म्हणजे जगाचे जॉब जात असताना आयकॅट्स मध्ये, निलयामध्ये मात्र जॉबचा ओघ आहे. आणि कित्येक जणांना, कित्येक कंपन्यांना आता मुलं पाहिजेत, पण मुलांचे पालक रेडी नाहीयेत. नको, थोडा कोरोना जाऊ द्यात, मग आम्ही पाठवून देतो. तिसरी महत्वाची गोष्ट जॉब देण्यामध्ये, 2008 पासून निलया एज्युकेशन आता एक ब्रँड झालाय. टाटा असू देत, सिंटेल असू देत, कॉग्निझंट असू देत, राफेल विमानं बनवणारी 3D डिसॉल्ट, जवळजवळ 60 ते 70% स्टाफ हा निलयामधला तिथे जातो. हजारो चार्टर्ड अकाउंटंट्स आहेत. SME सेगमेंट आहे जे जॉबसाठी मुलांची रिक्वायरमेंट करत असतात. मग जेव्हा एवढं सगळं देतोय तेव्हा का नाही आम्ही जॉब देऊ शकणार? सो आम्ही फक्त कॉन्फिडंट नाही आहोत मधुरा. मी स्टॅम्प पेपर वरती लिहून देतोय की जॉब तुम्हाला मिळणारच. तुम्ही मला फक्त 90% अटेंडन्स आणि 90% होमवर्क कम्प्लीट करा. मी 100% जॉब देणे ही माझी गॅरंटी. आणि जर तो देऊ शकलो नाही तर 100% फीस परत, हे मी स्टॅम्प पेपर वरती लिहून देतोय. एवढा विश्वास आहे मला याच्याबाबत. क्या बात आहे. म्हणजे अर्थातच म्हणजे स्मार्ट बीकॉम केल्यानंतर 100% जॉबची तुम्ही गॅरंटी देताय. मात्र आज आपण पाहिलं तर पारंपरिक बीकॉम तर आपल्याकडे उपलब्ध आहेच. मग हे स्मार्ट बीकॉम ह्या बीकॉम पेक्षा कसं वेगळं आहे? पहिली गोष्ट, मगाशीच म्हटल्याप्रमाणे सिलेबस. पारंपरिक बीकॉमचा सिलेबस 10-12 वर्षापूर्वीच्या सिस्टम्स प्रमाणे. बरोबर. स्मार्ट बीकॉमचा सिलेबस दर महिन्याला बदलला जातो. कायद्यामध्ये येणारे चेंजेस, हा फ्युचरिस्टिक सिलेबस आहे. ह्या सिलेबसमध्ये इंडस्ट्रीला जे जे रिक्वायर्ड आहे ते सगळं ज्ञान दिलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे टेक्नॉलॉजी. स्मार्ट बीकॉम आणि निलया एज्युकेशन मध्ये 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स आहेत. मुलांचा 50 ते 60% वेळ हा त्यांना टेक्नॉलॉजीवरती मास्टर करण्यामध्ये जातो. तिसरी गोष्ट, ह्यांना अगदी हँड होल्डिंग करून कम्युनिकेशन इम्प्रूव्ह केलं जात आहे, पर्सनॅलिटी इम्प्रूव्ह केली जाते आणि पर्सनल अटेन्शन दिलं जात आहे. बरं. फक्त 40 मुलं आम्ही एका बॅच मध्ये घेतो. जेच कॉलेजमध्ये 100, 120, 150, 200 मुलंही असू शकतात. तर फक्त 40 मुलांमध्ये हे पर्सनल अटेन्शन दिलं जातं. त्यांच्या मागे लागून अभ्यास करून घेतला जातो. त्याच्यामुळे निलयाचा सक्सेस रेशो हा 100% आहे. इथे आम्ही 100% जॉब गॅरंटी देणारं कदाचित एकमेव कॉलेज आहे की ग्रॅज्युएशनला जे 100% जॉब गॅरंटी देते. आणि नुसतीच जॉब गॅरंटी नाही मधुरा, तर ह्याची वेगळी खासियत म्हणजे ह्या सगळ्या ट्रेनिंगमुळं स्मार्ट बीकॉमचा आमचा स्टुडंटना एक दिवस एवढा कॅपेबल होतो की महिना तो लाखोच्या इन्कम पर्यंत पोहोचतो. तर ह्या सगळ्या खासियतमुळे हा स्मार्ट बीकॉम नॉर्मल बीकॉम पेक्षाच नाही तर अगदी MPSC, UPSC किंवा इतर असंख्य मार्गांपेक्षा खूप सुंदर आणि बेटर ऑप्शन आहे. अगदी. आता तुम्ही मगाशी बोललात तसं की कितीही काही पॅन्डेमिक येऊ किंवा काही नुकसान हो तरी देखील कॉमर्स क्षेत्र असं आहे की तिथे कुठल्याही प्रकार म्हणजे जॉब मिळणारच. आणि अर्थात तिथे कुठल्याही प्रकारचा काही त्रास होणार नाही, अर्थात नोकरी मिळवण्यासाठी हे सगळं आहे. पण मग जेव्हा आपण स्मार्ट बीकॉम बद्दल जेव्हा आपण बोलतोय तेव्हा मला हे विचारायचे की जेव्हा आपण हा स्मार्ट बीकॉमचा कोर्स करतो त्याचा नेमका कोणाकोणाला फायदा होतो आणि हा कोर्स कोणी करावा? पहिला तर फायदा
नॉलेज वाढतं आणि स्वतःमध्ये कॅपॅबिलिटी वाढतात. त्याच्यामुळे कॉन्फिडन्स येतो, कम्युनिकेशन इम्प्रूव्ह होतं. हा पहिला फायदा झाला. ह्याच्यामुळे जो सगळ्यात महत्वाचा फायदा होतो ना, तो म्हणजे ह्या काळात जेव्हा इंडस्ट्री म्हणते की जॉब अवेलेबल नाहीयेत, मधुरा आय एम गिव्हिंग 100% जॉब गॅरंटी ऑन स्टॅम्प पेपर. म्हणजे केवढा मोठा फायदा आहे बघा ना आज हा, की 18व्या वर्षी आपला पाल्य स्वतःच्या पायावर उभा राहतोय, तो जॉबला लागला आहे, म्हणजे पुढे टेन्शन नाहीये, एका योग्य वेळेत त्याचं लाईफ सगळं सेटल होणार आहे. हा सगळ्यात मोठा फायदा की 100% जॉब, आणि तोही पुढे हळूहळू त्याची ग्रोथ होत जाणार आहे. इथे ग्रोथ ही फॅक्टर आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. आणि दुसरी गोष्ट आहे की त्याला जर स्वतःच्या बिझनेसमध्ये जायचं आहे तर त्याच्यासाठीही हे बीकॉम आहे की जे प्रॅक्टिकल अकाउंटिंग, प्रॅक्टिकल टॅक्सेशन हँडल करायचं स्किल देते. सो जॉब असू, बिझनेस असू किंवा स्वतःचे स्किल, या सगळ्यात हा कोर्स खूप फायदेशीर राहतो. बरोबर. आता तुम्ही म्हणालात तसं खरं तर हा कोर्स फारच फायदेशीर आहे. मग जॉब असेल, बिझनेस असेल, या सगळ्यासाठी आहेच. मात्र अनेक जे विद्यार्थी तुमच्याकडे येत असतील ते मराठी मीडियम मधले असतील, अगदी खेडोपाड्यातले देखील विद्यार्थी आज शिक्षण घेतात. तर अशा या विद्यार्थ्यांना बऱ्याचदा इंग्लिश स्पीकिंगचा थोडासा न्यूनगंड असतो. तर अशा या विद्यार्थ्यांचं देखील तुम्ही हे स्किल डेव्हलप करतात का, आणि त्यांना देखील उत्तम प्रकारे जॉब मिळतो का? हो, आम्ही ह्या गावातनं येणाऱ्या, आता 2008 पासून मी बघतोय, गावातनं येणाऱ्या मुलांमध्ये एकतर ती भीती असते कम्युनिकेशनची, आणि कम्युनिकेशन बरोबर थोडंसं अभ्यासात पण प्रॅक्टिकल लाईफ मध्ये ही मुलं लॅक करतात. मग त्याच्यासाठीच आम्ही स्मार्ट बीकॉम कोर्स हा बेसिक लेवल पासून अगदी डेबिट क्रेडिट काय आहे, बेसिक फंडामेंटल्स ऑफ अकाउंटिंग पासून ते हाय लेवल इंडस्ट्री रिक्वायर्ड स्किल्स इथपर्यंत घेतोय. दुसरी गोष्ट, आम्ही पर्सनल अटेन्शन देतोय, कारण काही मुलं घाबरतात, त्यांना धीर द्यावा लागतो. काही जण लाजतात, त्यांना हळूहळू त्यांच्या कलाने पुढे घ्यावं लागतं, आणि ह्या पद्धतीने कॉन्फिडन्स बिल्ड करावा लागतो. आणि मग यशस्वी तर सगळ्यांना व्हायचंच असतं. पण जेव्हा असा धीर देतोय तेव्हा आमचा अनुभव आहे गेल्या 12-13 वर्षातला की शेकडो मुलं अगदी मराठी मीडियम मधून आलेली ना, पण खूप यशस्वी झाली आहेत. 60,000, 70,000, लाख रुपये महिना इन्कम पर्यंत ही मुलं पोहोचलेली आहेत. आणि त्याच्यामुळं कुठलाही मराठी मीडियम मधला किंवा कुठल्याही बॅकग्राऊंडचा मुलगा येऊ देत, तो जर 90% अटेंडन्स द्यायला तयार आहे आणि 90% मी दिलेले होमवर्क आणि ऍक्टिव्हिटीज करतो आहे, तर आय प्रॉमिस की त्या प्रत्येकाचं लाईफ स्मार्ट बीकॉम सुंदर करणारच. अगदी ह्या अनुषंगानेच मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. अगदी काही अमाऊंट वरती खरं तर आपल्याला नोकरी मिळते आणि त्यानंतर आपण लाखो रुपयांपर्यंत पोहोचतो. मात्र स्मार्ट बीकॉम मध्ये तुम्ही 100% जॉबची गॅरंटी देता. ह्यानंतर विद्यार्थ्याची ग्रोथ नेमकी कशा पद्धतीने होते? आता हेही मागच्या 12-13 वर्षाच्या अनुभवातनं लक्षात आलंय, इंडस्ट्रीला स्किल्ड लोक हवी आहेत. खूप मोठी गरज आहे इंडस्ट्रीला की मॅनपॉवर स्किल्ड मिळत नाहीये, कारण एमकॉम असो, MBA असो, इथं कुठंच प्रॅक्टिकल शिक्षण दिलं जात नाही. त्याच्यामुळे स्मार्ट बीकॉमचा मुलगा ज्यावेळी कंपनीत जातो ना, पहिल्या 6 महिन्यात ते 1 वर्षातच त्याला इन्क्रीमेंट मिळायला सुरुवात होते. म्हणजे सेकंड इयर बीकॉम मध्येच त्याला इन्क्रीमेंट मिळते. थर्ड इयर कंप्लीट झालं की त्याच्या हातात डिग्री आलेली असते, आणि डिग्री बरोबर इतर बीकॉम, इतर एमकॉम मुलांच्या कंपॅरिझन मध्ये आता ह्याच्याकडे डिग्री आहे आणि प्लस 2 वर्षाचा अनुभव आहे. तो मोठ्या कंपनीमध्ये स्विच होऊ शकतो आणि हाईक घेऊ शकतो. आणि आम्ही टिपिकली रिकमेंड करतो की त्याच्यानंतर मास्टर्स, एमकॉम किंवा MBA करत करत जॉब कंटिन्यू ठेव, म्हणजे त्या मास्टरच्या सहाय्याने पण ही मुलं ग्रो होतात. ह्या सोबत ना मधुरा, आम्ही एक छान गोष्ट करतो की आयकॅट्स मध्ये आम्ही 1 दिवस 1 लाख महिना उत्पन्नापर्यंत कसं पोहोचायचं, काय काय प्रकार करायचे वेगवेगळे, थोडेसे इन्व्हेस्टमेंट बिझनेस कसे करायचे, ह्याचं स्पेशल ट्रेनिंग मुलांना देतो, ज्याच्यामुळं आज माझे कित्येक विद्यार्थी महिना लाखोच्या इन्कम पर्यंत पोहोचलेले आहेत. आणि ही ग्रोथ सहज शक्य होते, पण ओव्हर द पिरियड कष्ट केले तर, आणि प्रामाणिकपणे काम केलं तर. अगदी खरं आहे. फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितला, तो म्हणजे एक तर कष्ट करणं, प्रामाणिकपणे प्रयत्न करणं आणि योग्य पद्धतीने अभ्यासाचं नियोजन करणं. आणि मला वाटतं की आयकॅट्स ह्या सगळ्यासाठी नक्कीच खरं तर प्रयत्नशील आहे, आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी. आणि 100% जॉबची गॅरंटी आज निलय आयकॅट्स कडनं 12वी स्मार्ट बीकॉम नंतर मिळतेच आहे. आपण एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक नंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हॅलो 24 तास मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेक नंतर हॅलो 24 तास मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज आपण चर्चा करतोय स्मार्ट बीकॉम म्हणजेच 12वी नंतर एका वर्षात जॉब मिळवण्याचा
खात्रीशीर मार्ग आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करतायत निलय सर आणि निलय सरांकडे आपण ह्याबद्दल अधिक माहिती जाणून घ्या. निलय सर, आपण मगाशी म्हणालात तसं 100% एक तर जॉबची गॅरंटी हे फार महत्त्वाचं आहे, कारण की एखादा कोर्स केल्यावरती किंवा शिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात मोठा प्रश्न असतो पालकांना आणि अर्थातच त्या विद्यार्थ्यांना, तो म्हणजे जॉबचा. मात्र आज तुम्ही गॅरंटी देताय की 100% जॉब मिळणार आहे. तर मला ह्याच अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की ह्या सगळ्यानंतर तुमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांचं मार्गदर्शन तुम्ही कशा पद्धतीने करता, तिथे कशा पद्धतीने सुखसोयी तुम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतात त्याबद्दल. हो, आज महाराष्ट्रातनंच काय भारताच्या कानाकोपऱ्यातनं इथं मुलं येतात आणि मग ह्यांना यायचं आहे तर ह्यांना राहण्यापासून सगळ्या सोयी प्रोव्हाइड कराव्या लागतात. आयकॅट्स निलय एज्युकेशन ग्रुपचे अगदी सेंट्रल पुण्यामध्ये लक्ष्मी रोडला चिटकून 40,000 स्क्वेअर फीटचे 8 मजली प्रिमायसेस आहेत. तिथं खाण्यापासून सेमिनार हॉल्स, एव्ही एक्सलन्स रूम, 200 कॉम्प्युटरच्या लॅब्स, अगदी गॅदरिंगची सोय, स्पोर्ट्सची सोय, ह्या सगळ्या सुविधा आहेत. फूड अवेलेबल आहे, मेस अवेलेबल आहे. त्याच्यामुळं ह्या मुलांना लागणाऱ्या सर्व सोयी तिथं अवेलेबल केल्या जातात. अगदी त्यांच्या अभ्यासापासून ते त्यांच्या एक्स्ट्रा करिक्युलर डेव्हलपमेंटपर्यंत सर्व गोष्टींनी सुसज्ज असे प्रिमायसेस आणि सोयी सुविधा ह्यांना प्रोव्हाइड केल्या जातात. अगदी अर्थातच ह्या सर्व सुखसोयी तर आहेतच आणि त्याचबरोबर जॉबची 100% गॅरंटी आहे. आणि स्मार्ट बीकॉम हे इतर बीकॉम म्हणजे पारंपरिक बीकॉम पेक्षा वेगळं आहे. याच्यामध्ये तुम्हाला एकतर मुळात म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुमची डेव्हलपमेंट होणार आहे. वेगवेगळे स्किल्स खरं तर ह्या निलय आयकॅट्समध्ये शिकवले जाणार आहेत. आणि स्मार्ट बीकॉमच्या अंतर्गत जर तुम्हाला 100% खरं तर जॉबची गॅरंटी मिळणार आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सर, आत्ता या कोविडच्या काळामध्ये अनेक पालकांना मोठा प्रश्न सतावतो, तो म्हणजे फी स्ट्रक्चरचा. तर कशा पद्धतीने आपण फी स्ट्रक्चर ठेवलेलं आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? हो, गेले 1 वर्ष झालं पालकांचे इन्कम कमी झालेत, पण आता त्यांना कॉन्फिडन्स आलाय की पुढच्या 1-2 महिन्यात सगळं काही चालू होणार आहे सुरळीत. पण तरीही एक गठ्ठा फीस देणं अवघड आहे. लकीली एक गोष्ट अतिशय छान आहे आणि खुशखबर आहे ही पालकांसाठी की इतका छान कोर्सला ना आता बऱ्याच बँकांनी असोसिएट केलेलं आहे. आणि फक्त कोर्स फीजच नाही तर हॉस्टेल आणि फूड ह्या सगळ्यांच्या खर्चाची 100% अमाऊंट ही बँक लोन वरती देते आहे. आणि ज्या पालकांना हे लोन अवेलेबल होणार नाही त्यांना निलय एज्युकेशन ग्रुप EMI ची फॅसिलिटी देत आहे. म्हणजे तोही जी अडचण आहे तीही निलयाने दूर केलेली आहे. अगदी. आणि मला वाटतं की नक्की ज्यांना कोणाला स्मार्ट बीकॉम करायचं असेल त्यांनी निलय आयकॅट्स अकॅडमीमध्ये लगेच ताबडतोब खाली दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा. स्मार्ट बीकॉम करण्याची एक सुवर्ण संधी खरं तर आपल्या विद्यार्थ्यांना चालून आलेली आहे. पुढच्या भविष्यासाठी अतिशय उपयुक्त असा हा कोर्स आहे. सर, अजून एक महत्त्वाचा प्रश्न आहे, ह्याची ॲडमिशन प्रोसेस कशा पद्धतीने असणार आहे? पहिली गोष्ट, स्मार्ट बीकॉम मध्ये मी म्हटल्याप्रमाणे एका बॅचेसला आम्ही 40च विद्यार्थ्यांना ऍडमिशन देतो आणि टोटल 80च ऍडमिशन्स अवेलेबल आहेत. सो मुलांचा पहिल्यांदा एक छोटासा इंटरव्ह्यू घेतला जातो. त्यात त्यांचं कल्चर, अभ्यास करण्याची तयारी आणि त्यांचं अंडरस्टँडिंग चेक करून त्यांना इथं ऍडमिशन दिली जाते. आत्ता ऍडमिशन चालू आहेत आणि फक्त 80च ऍडमिशन असल्यामुळे मी पालकांना सांगेन की खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा. अगदी पूर्ण ऑनलाईन पद्धतीनेही इंटरव्ह्यू घेतले जाऊ शकतात आणि ऑनलाईन तुम्ही ऍडमिशन बुक करू शकता. किंवा पुण्यात तिथे व्हिजिट करा, प्रिमायसेस पहा आणि तिथे इंटरेस्ट देऊन पण तुम्ही ऍडमिशन बुक करू शकता. पण फक्त 80च ऍडमिशन्स आहेत. तर ताबडतोब या ऍडमिशन्स चालू झालेले आहेत. जून-जुलै पर्यंत कॉलेज नक्की चालू होत आहे. तर त्या दृष्टीनं पुढचं पाऊल टाका आणि तुमचं फ्युचर बुक करा. अगदी. अजून एक महत्त्वाचा प्रश्न, तो म्हणजे अर्थातच ॲडमिशन प्रोसेस तर आहेच, मात्र पुढे जाऊन आता कॉलेज कधीपासून सुरू होणार याची विद्यार्थ्यांना उत्सुकता लागली. मगासपासून आपण खरं या स्मार्ट बीकॉम बद्दल बोलतोय, मात्र सध्या गेल्या वर्षभरापासून अनेक विद्यार्थी हे ऑनलाईन स्टडीज करतायत आणि त्यामुळे काय झालं की आता त्यांना कॉलेज कधी सुरू होणार, आपल्या मित्रमैत्रिणींना कधी भेटणार, ह्याची एक वेगळी खरं तर ओढ लागलेली आहे. तर अशा वेळेस आता ह्या पॅन्डेमिक नंतर तुम्ही कधीपर्यंत हे कॉलेज सुरू करणार आहात? हार्डली महिन्याभरात माझ्या मते सगळ्या मुलांपर्यंत लस पोहोचलेली असेल. जास्तीत जास्त 2 महिने. आणि पुढच्या जून मध्ये हे सगळं कॉलेज चालू होईल. जास्तीत जास्त जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये कॉलेज 100% चालू होईल. आणि मुलं उत्सुक आहेत, सरकार उत्सुक आहे, कॉलेजेस उत्सुक आहेत. आणि ही वेळ आली आहे की आता ह्या कॉलेजची फिजिकली यायची आपल्याला तयारी करावी लागेल आणि पुढच्या ऍडमिशन्स बुक करून आपल्याला पुढच्या गोष्टीसाठी तयार व्हावं लागेल. अगदी. अजून एक महत्त्वाचा प्रश्न सर, कारण निलय आयकॅट्समध्ये आज स्मार्ट बीकॉम बरोबर इतरही कोर्सेस उपलब्ध आहेत, तर त्या कोर्सेस बद्दल मला जाणून घ्यायचं आहे. हां, 12वी नंतर निलय एज्युकेशन ग्रुपमध्ये 2 कोर्सेस आहेत. एक तर हा स्मार्ट बीकॉम जिथे 1 वर्षात झटपट जॉब लागण्यासाठी हा कोर्स आहे.
आणि दुसरा कोर्स स्मार्ट BBA तो आंतरप्रिन्युअर्स घडवण्यासाठी खूप हाय लेवलचा आहे. तिथे मेरिटनीच ॲडमिशन दिल्या जातात. असे 2 कोर्सेस 12वी नंतर आहेत, स्मार्ट BCom आणि स्मार्ट BBA. आणि ग्रॅज्युएटसाठी किंवा MBA झालेल्यांसाठीही जॉब पटकन मिळवण्यासाठी कॉर्पोरेट अकाउंट्स मॅनेजर आणि कॉर्पोरेट फिनान्स मॅनेजर असे 2 कोर्सेस आहेत, जिथे 7 महिने किंवा 1 वर्षाच्या आत मुलांना तयार करून 100% जॉब गॅरंटी तिथेही स्टॅम्प पेपरवरती दिली जाते त्यांना. क्या बात आहे. असे 4 कोर्सेस चालतात. 12वी नंतर 2 आणि ग्रॅज्युएट किंवा MBA नंतर करावयाचे 2 कोर्सेस. अगदी. आणि मला वाटतं की ज्यांना कोणाला स्मार्ट BComला ऍडमिशन घ्यायचे, कारण की स्मार्ट BCom मध्ये तुम्हाला अगदी जॉबची गॅरंटी मिळणारच आहे. इतरही कोर्सेसमध्ये जॉबची तुम्ही गॅरंटी देणारच आहात, पण स्मार्ट BCom हे इतर खरं तर शिक्षणापेक्षा थोडंसं वेगळं आहे आणि त्याचा नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना आणि फायदा होणार आहे. अगदी शेवटला जाता आता काय सांगाल विद्यार्थ्यांना? तुमच्या पुढे जर जॉब करायचा आहे तर 2 ऑप्शन आहेत. ऑप्शन नंबर 1, ओल्ड सिस्टममध्ये 3 वर्षाचं ग्रॅज्युएशन कंप्लीट करा किंवा MPSC UPSCला जावा त्याच्यानंतर, किंवा MBA MCom कंप्लीट करा. म्हणजे 5-7 वर्ष गेली आणि त्याच्यानंतर ही जॉबसाठी स्ट्रगल करावी लागेल, हे सत्य. कारण विदाऊट प्रॅक्टिकल स्किल्स, विदाऊट कॅपॅबिलिटी जॉब मिळत नाहीत. हा एक मार्ग तुमच्या समोर आहे. आणि दुसरा मार्ग आहे तुमच्या समोर, अगदी 12वी झाल्यावर स्मार्ट BCom जॉईन करा. 1 वर्ष आम्ही तुम्हाला प्रॅक्टिकली आणि स्किल्ड बनवतो. दुसऱ्या वर्षात जॉब मिळवा. 18व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभा राहा. तिथून पुढचं शिक्षण स्वतःच्या खर्चातून घ्या. मग पुढे जाताना तुमचं लाईफ सेटल झालेलं असेल, दिवसभर तुम्ही बिझी आहेत, तर आपली मुलं चुकीच्या मार्गाला जाणार नाहीत किंवा टाइमपास करायला लागणार नाहीत. 18व्या वर्षी स्वतःच्या पायावर उभारलं की 25च्या आसपास खूप ग्रोथ झालेली असेल, छान लग्न होईल, आयुष्य सेट होईल. स्मार्ट BCom हा वेळेत आयुष्य सेट करायचा एक सुंदर मार्ग आहे. आणि ही गोष्ट कुठल्याही माणसाला एवढं ऐकल्यावर लगेच लक्षात येईल की हा खरंच खूप सुंदर उपाय आहे. तर पटकन निर्णय घ्या आणि लवकर नाईबमध्ये, निलया एज्युकेशन ग्रुपमध्ये या. स्मार्ट BComच्या काही सीट्स तुमच्यासाठी नक्की अवेलेबल असतील आणि आम्ही प्रॉमिस करतो की तुम्हाला 100% जॉब देऊन तुमचं आयुष्य आणि करिअर दोन्ही निलया छान सेट करेल. अगदी सर, खूप छान माहिती खरं तर तुम्ही स्मार्ट BCom बद्दल दिली आहे. मात्र वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागतंय. मात्र तुम्ही आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. थँक्यू. आणि यानंतर हॅलो 24 तास मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम हॅलो 24 तास. बहिणाबाईंची जात्यावरची ओवी म्हणजे